हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, कांदा, शिमला, अद्रक घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे. आपण इथे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे, छोटे क्यूब. आता आपण या पनीरचं मॅरिनेशन करणार आहोत चिल्लीसाठी. त्यात टाकलेलं आहे मीठ, थोडंसं मैदा, थोडं मक्याचं पीठ, लाल तिखट टाकलेलं आहे, त्याला आपण मिक्स करणार आहोत. इथे घेतलेला आहे पनीर चिल्ली मसाला मिक्स. ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. एका कढई तापायला ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये तेल टाकूया. तेल तापत आहे. आता तेल तापलेलं आहे. आपण पनीरचे तुकडे फ्राय करून घेऊया. हे छान मिक्स करून घ्यायचं सगळं आणि नंतर एक पीस त्यात आपण टाकणार फ्राय करायला. बघू शकता आपल्या पनीरला मसाला लागलेला आहे चांगला. आता आपण एक एक फ्राय करून घेऊया. त्यामध्ये पनीर चांगला फ्राय करून घ्यायचे, लालसर कलर येईपर्यंत त्याला, म्हणजे छान तळून होईल. अगदी कमी सामानात आणि घरच्या घरी रेस्टॉरंट सारखा आपण बनवू शकतो. आता आपण पनीर मसाला मिक्स करून घेऊया. खूप पाणी नाही टाकायचे, यामुळे चिलीला घट्टपणा येतो. आपलं पनीर फ्राय होत आहे. पनीर फ्राय करून झाले. आता आपण फोडणी देऊया. पनीर फ्राय केले तर तेलामध्ये आपण टाकलेलं आहे हिरवी मिरची बारीक तुकडे केलेली. मिरची अगोदर टाकल्यामुळे ती छान फ्राय होते. खाताना दाताखाली आले तरी तिखट नाही लागत जास्त. त्यानंतर आपण टाकलेला आहे अद्रक, त्यानंतर आपण लसूण टाकत आहोत. लसूण पण आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये. आता आपण त्यामध्ये ॲड करतोय कांदा, जास्त शिजून नाही घ्यायचा, थोडाफार कच्चाच ठेवायचा. शिमला मिरची पण परतून घ्यायची छान. आता आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये टाकणार आहोत. पनीरचा चिली मसाला,
याने घट्टपणा येतो चिलीला. दुसरं काही टाकायची गरज नाही लागेल. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत रेड चिली सॉस. त्यानंतर थोडासा ग्रीन चिली सॉस टाकणार आहोत आणि सोया सॉस टाकणार आहोत. त्यामुळे कलर खूप छान येतो पनीर चिल्लीला. आता आपण हे मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. त्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड केलेले आहेत. आता आपण हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं. पनीरला मध्ये सगळं ग्रेव्ही आतपर्यंत जाईपर्यंत आपण थोडंसं परतून घेऊया त्याला. तर आपलं तयार झालेले आहे पनीर चिल्ली. बघू शकता किती छान झालेले आहे. खूप छान लागते खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.